नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजपर्यंत माझ्या कथा 60पेक्षा जास्त कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. त्या सर्व कथा माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड्स केलेल्या आहेत. तुम्ही त्याचा आनंद घेतलेला आहे, तुम्ही ते ऐकलेल्या आहेत. तर माझी यापुढे तुम्हाला इच्छा राहील की अशाच माझ्या कथा ऐकून घेण्यासाठी कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि चॅनल शेअर्स करा. तर आजची माझी आपण कथा ऐकूया, बोलायचे राहून गेले. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आत्ता आपण ऐकूया माझी नवीन कथा, बोलायचे राहून गेले. वंदना बाहेर पडण्याची तयारी करत होती. एवढ्यात तिची मैत्रीण सीमा, तिचा फोन आला. सीमाचा खूप दिवसांनी फोन म्हणून वंदना आनंदित झाली. वंदना, काय ग सीमे, आज एवढ्या लवकर उठलीस वाटतं? असं काय वंदे, मी लवकर उठत नाही असं म्हणायचं की काय तुला? असं नाही ग, उठतेस, पण कामाशिवाय तू फोन करणाऱ्यातली नाहीस म्हणून मला जरा आश्चर्य वाटलं. ते बरोबर आहेस ग वंदे. हे बघ वंदे, मी तुला फोन केला म्हणजे कुणाला सांगू नकोस हा. अगं, तुमची मीता आणि अश्विन यांचं प्रेम प्रकरण सध्या जोरात सुरू आहे. तुला माहिती आहे ना? काय, मीता आणि अश्विन? छे ग, पण मला पण हे आत्ताच समजतंय. आता खडसावून विचारते मीताला, नोकरी वगैरे बघायची सोडून प्रेम करते साली, आणि ते पण अश्विन, तो उन्हाळ पोरगा. हे वंदे, पण अश्विन तुझा मित्र ना ग? अगं हो हो, पण एकच लक्षात ठेव, तो नाटकात, एका नाटकाच्या ग्रुपमध्ये आहोत आम्ही 4 वर्षापासून. पण मैत्री फक्त ग्रुपमध्ये आणि नाटकात, वैयक्तिक आयुष्यात नाही. तो कसा आहे फुलपाखरासारखा हे मला माहिती आहे. आजपर्यंत 3-4 मुलींबरोबर दिसायचा, पण आता माझ्या बहिणीबरोबर. थांब, विचारतेस दोघांना. ए बाई, पण माझं नाव घेऊ नकोस हा. नाही घेणार ग, पण दोघांनाही सरळ करते की नाही बघ. सीमाने फोन खाली ठेवला. वंदनाचा संताप झाला. जेमतेम 20 वर्ष ही आपली बहीण, गेल्या वर्षी BSc झालेली, पुढे काय शिक म्हटलं तर टाळाटाळ करणारी, आईच्या पेन्शनवर जगणारी आणि प्रेमाचे इश्क उडवू लागली आहे. आणि ती कुणाबरोबर? तर त्या खुशाल चंडू अश्विन बरोबर. वंदना कडाडली. मी ते आत्ता माझ्यासमोर ये, ताबडतोब. तिचे ओरडणे ऐकून त्या दोघींची आई घरातून बाहेर आली. आणि काय झालं ग, कशाला ओरडू लागली आहेस? अगं आई, ही आपली मीता त्या अश्विन बरोबर प्रेमाचे चाळे करते म्हणे जोरात. अगं, पण तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं हे महत्वाचे नाही, तिला विचार खरं का खोटं. अगं, ती बाथरूम मध्ये गेली आहे. आईने हे वाक्य म्हणता म्हणता मीता आंघोळ करून बाहेर आली. काय ग, कशाला आवाज वाढवलास वंदनाताई? तुझाच विषय बोलते मी मीते. मी तुला म्हटलं पुढे शिक किंवा चांगला कोर्स कर, स्वतःच्या पायावर उभी राहा, आईच्या अर्ध्या पेन्शनवर राहू नकोस. तर ते तुला जमत नाही आणि म्हणे त्या अश्विन बरोबर फिरते आहेस गावभर. कोणी सांगितलं तुला? खोटे आहे का सांग, का अश्विनला जाऊन विचारू? बाबा रे, तू कमवतोस किती? 2 वर्षापूर्वी त्या नैना बरोबर तुझे प्रेमाचे चाळे चालले होते, त्याआधी तुझ्या त्या मामे बहिणी बरोबर. आता तुला माझी बहीण मिळाली का? विचारू त्याला? ताई, आमचं एकमेकावर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत. होय काय? मग त्याचे 3 वर्षापूर्वी त्याच्या मामे बहिणी बरोबर लग्न करणार होता. आता ती कुठे गेली काय कोण जाणे. मग नैना बरोबर करणार होता, आता नैना मागे पडली, आता तू त्याला मिळालीस. ते सगळे जुने विषय झाले ताई. आई, बघितलंस तुझं लाडकं कोकरू कसं तुरू 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 बोलतंय? तो थोडी मीते. पहिलं काही कमवायला शिक, मग प्रेम कर, मग लग्न कर. लग्न करून खाणार काय ग? खाणार काय की परत आईकडे भीक मागणार? ताई, आई, आम्ही लग्न करणार आहोत. कशी लग्न करतेस तेच पाहते. जिथे असशील तिथे येऊन बडवीन. त्या अश्विनला पण बघते. पण अश्विन तुझा मित्र ना ग ताई.
मित्र नाटकाच्या ग्रुपमध्ये, वैयक्तिक आयुष्यात नाही, वैयक्तिक आयुष्यात नाही. तो स्टेजवर कलाकार म्हणून चांगला आहे, तो शाळा कॉलेजमध्ये जाऊन नाटके बसवतो म्हणून तुम्ही मुली त्याच्या प्रेमात पडता. पण वैयक्तिक आयुष्यात अश्विन कसा आहे तो माझ्या एवढा कुणाला माहीत नाही. म्हणून मी परत परत सांगते मिता, तू त्या अश्विनचा नाद सोड. आई तिला सांग. एवढं मी बोलून सुद्धा तिचे प्रेमाचे चाळे जर सुरूच राहिले तर माझ्या एवढी वाईट सुद्धा कोणी नाही, लक्षात ठेव. मिता रागारागाने आपल्या खोलीत गेली आणि कॉटवर झोपून रडू लागली. डोकं गरम झालेली वंदना बाहेर पडली. तिने आपली स्कूटी चालू केली आणि ती कॉलेजच्या जायच्या ऐवजी आज अश्विनच्या घरी पोहोचली. अश्विनची आई स्वयंपाकघरात भाजी चिरत होती. तिला पाहताच ती म्हणाली, वंदे, किती दिवसांनी वाट मिळाली. नवीन नाटकाच्या तालमी सुरू होणार की काय? नाही हो काकू, सहज आलेले. अश्विन कुठे गेला? झोपलाय. झोपलाय? वंदनाने घड्याळात पाहिले 9:30 वाजले होते. अजून झोपलाय? काय सांगायचं वंदे, रात्री उशिरा येतो 12ला आणि 10 पर्यंत झोपून असतो. त्याच्यासाठी नोकरी बघ कुठेतरी. अगं घर खर्च कसा चालवायचा मी? थोडं भाडं येतं त्याच्यावर संसार चाललाय. मग काकू त्याला प्रेम करायला कसं जमतं? नोकरी नाही, 2 पैसे कमवत नाही, मग वर्षाला एक पोरगी पटवायला जमते कशी? आता बाई नवीन कोण? माझ्या भावाची मुलगी रेश्मा, तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणत होता. मग काय झालं कोण जाणे, आता तिचं नाव काढत नाही. काकू आता माझ्या धाकट्या बहिणीबरोबर मिताबरोबर प्रेमाचे चाळे सुरू आहेत म्हणे. पण त्याला सांग गाठ माझ्याशी आहे, हात पाय मोडून ठेवीन. एवढ्यात खोलीतून झोपलेला अश्विन बाहेर आला. तिला पाहताच चपापला. मग म्हणाला, वंदे, सकाळी सकाळी आलीस? वंदना एक शब्द बोलली नाही. पण अश्विनची आई त्याला म्हणाली, ए बाबा, वंदी चिडली आहे. तू म्हणे तिच्या बहिणीबरोबर सध्या फिरतोयस. अश्विन चपापला. मान खाली घरीत म्हणाला, हो हो, म्हणजे हो होच होच. प्रेम करायला आणि संसार करायला कोणाची काय बंदी आहे की काय? प्रेम नंतर कर, आधी 2 पैसे कमव. तुझ्या आईला 2 पैसे आणून दे, कळलं काय? नुसत्या सिगरेटी ओढून आणि बिअर पिऊन संसार होत नाही. आमच्यात तू पडू नकोस वंदे. मिताची ताई असलीस म्हणून काय झालं? मिताची ताई असली तर काय झालं? मोडून ठेवीन अश्विन, तुला मोडून ठेवीन. तो नारायण माहीत असेल तुला, आपल्या ग्रुपमधला. माझ्यावर लाईन मारू पाहत होता. मला जाता येता धक्के मारू लागला. त्याचा हात आणि पाय मी मोडून ठेवला सर्वांसमोर. माझ्यासमोर हुशारी करू नकोस तू अश्विन. दरवर्षी नवीन नवीन मुली फिरवतो चांगल्या घरातल्या. या मूर्ख मुली डोळ्यांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. यांना कसं कळत नाही, स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झिरो असतो हे यांना कळतच नाही. अश्विन, तुला तुझ्या आई समोर सांगते, माझ्या बहिणीचा नाद सोड. तिला फोन जरी केलास तर असशील तेथे तुझे येऊन पाय मोडीन, लक्षात ठेव. पर्स घेऊन वंदना बाहेर पडली. आता तिची स्कूटी कॉलेज रस्त्याला लागली. गेल्या वर्षीपासून ती फिजिक्स डिपार्टमेंटला लेक्चरर म्हणून लागली होती. आज तिला पहिला तास नव्हता. ती आपल्या खुर्चीत येऊन बसली. आज तिचे डोके गरम झाले होते. वडील गेल्यानंतर तिने आईला आणि छोट्या बहिणीला सांभाळले होते. वडिलांची अर्धी पेन्शन आईला मिळत होती. त्या दोघींची शिक्षणे पार पडली. लहानपणापासून तिच्यावर जास्त जबाबदारी. तिने आपल्या बहिणीला, छोट्या बहिणीला मिताला जास्त त्रास होऊ दिला नव्हता. सगळे घरचे आर्थिक व्यवहार, घरात काय हवं नको, सर्व तीच पाहत होती. मग तिने MSc केले आणि गावातील कॉलेजमध्ये लागली. बहीण मिता BSc झाली, पण पुढे शिकेना किंवा नोकरीसाठी प्रयत्न करेना, म्हणून तिची चिडचिड व्हायची. त्यात आज मिता आणि अश्विन यांचे प्रेम प्रकरण. लहानपणापासून जबाबदारी पडल्याने वंदना रोखठोक झाली होती. कुणाच्या जास्त जवळ जात नव्हती. एक फक्त नाटकाचा ग्रुप होता, तो पण फक्त नाटकापुरता. एक प्रकारचा कोरडेपणा तिच्या आयुष्यात आला होता. ती खुर्चीत शांत बसलेली पाहून
त्याच वेळी आत आलेले जोगळेकर सर तिच्याकडे पाहत म्हणाले, वंदना आज एकदम गप्प. वंदना याच कॉलेजची विद्यार्थिनी. ती फायनल इयरला असताना जोगळेकर नवीनच या कॉलेजला आले. अतिशय हुशार देखणे जोगळेकर सरांबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होता. या कॉलेजमध्ये फक्त जोगळेकर सरांबरोबर तिला बोलायला आवडायचे. त्यांचे बोलणे तिला ऐकत राहावेसे वाटले. हो सर, थोड्या विचारात होते. तुम्ही केव्हा आलात सर? आत्ताच आलो ग. आज पहिला तास मला नव्हता म्हणून जरा उशिरा आलो. घरी पण सर्व आवरून यावं लागतं ना. सर मला पण आज पहिला तास नव्हता म्हणून मी उशिरा आले. सर तुम्हाला सायंकाळी थोडा वेळ आहे? जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हो हो वंदना, 5ला प्रॅक्टिकल संपतील मग मी समोरच्या रेस्टॉरंटमध्ये आपण बोलू. हो सर, या या, मी वाट बघते तुमची. सर आपल्या वर्गावर गेले. वंदनाने पण वर्गावर जायची तयारी केली. आज सर सायंकाळी भेटणार याने तिला आत्तापासून आनंदी वाटत होतं. सरांना सकाळचा घरचा विषय सांगायचा आणि त्यांचा सल्ला घ्यायचा. सर योग्य तेच सांगतील याबद्दल तिला खात्री होती. आणि सरांबरोबर कॉफी प्यायला मिळणार होती. मुख्य म्हणजे सर एका फुटावर असणार होते. त्यांच्या डोळ्यात पाहून बोलता येणार होतं. वंदनाची लेक्चर्स 5 पर्यंत संपली. संपूर्ण दिवस काम केल्याने ती दमली होती. मग ती वॉशरूममध्ये गेली आणि तिने चेहरा स्वच्छ धुतला. आता थोड्या वेळाने सर भेटणार होते म्हणून ती जास्तीत जास्त बरी दिसण्याचा प्रयत्न करत होती. तिने आरशात पाहिले. तशी आपण सावळी, आईसारखी, मीता गोरी, सुरेख, बाबांसारखी. तिने परत परत आरशात वळून वळून पाहिले. आपण सावळी असलो तरी चेहरा आपला तरतरीत आहे. बांधा पण चांगलाच, उंची चांगली. मीता थोडी घारी पण तिची उंची कमी, पण ती गोरी असल्याने आकर्षक दिसते. जोगळेकर सर उंच, कोकणस्थ असल्याने गोरे. आपण सरांना शोभून दिसू का? पण हे मनातले मांडे. खरं तर सर दिसले की आपली ततपत होते, घाम सुटतो, अंगाला कंप सुटतो. असं का होतं? इतर पुरुष समोर आलं तर आपण बिनधास्त असतो. कोणी जादा धिटाई केली तर 2 कानाखाली द्यायला कमी करत नाही. पण सर समोर आले की 6 वाजता ती रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. 5 मिनिटांनी सर आले. सकाळपासून ते पण कामात होते, पण सर तरतरीत दिसत होते. सरांनी तिला पाहिले. ते हसले आणि तिच्या समोर येऊन बसले. वंदना, थोडा उशीर झाला, सॉरी. कॉफी घेऊया काय? हो सर, घेऊ. सरांनी कॉफी मागवली आणि ते म्हणाले, बोल, काय बोलायचं होतं? वंदना मनात म्हणाली, सर तुमच्याशी खूप बोलायचंय, खूप 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 बोलायचंय, पण शब्दच बाहेर पडत नाही. पण ती म्हणाली, सर काही मनात शंका असली की मी तुमच्याशी बोलते. तुमच्याशी बोलले की मला बरं वाटतं. हो हो, कल्पना आहे मला वंदना, बोल बोल. सर माझ्या बहिणीबद्दल मी काळजीत आहे. तिने स्वतःचे लग्न जमवलंय. जो मुलगा तिने निवडलाय, अहो तो माझाच मित्र, नाटकाच्या ग्रुपमधील. हो पण तो स्वतः काही कमवत नाही. बरं त्याची याआधी 2 प्रेम प्रकरणे मला माहिती आहेत. म्हणून मी विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत लग्न होऊ देणार नाही असे तिला माझ्या बहिणीला सांगितले. त्यामुळे मी डिस्टर्ब आहे सर. मी काय करावं अशा परिस्थितीत? अच्छा, तुझी बहीण म्हणजे मीता ना? मीता, अगं ओळखतो मी तिला. ती पण माझीच विद्यार्थिनी. काय असतं वंदना, हे वय वेडे असते. या वयात आंधळेपणाने प्रेम होते, म्हणून सांभाळले पाहिजे. मला वाटते सध्याच्या काळात स्त्रीने पण स्वावलंबी असायला हवं, आर्थिक आणि विचाराने सुद्धा. तुझी बहीण सध्या काही काम करत नाही, पैसे मिळवत नाही, त्यामुळे तिच्या डोक्याला आराम मिळतो, म्हणून हे असले उद्योग सुचतात. तू या लग्नाला विरोध केलीस हे योग्यच केलीस वंदना. कारण पुरुष जर स्वतःसाठी 2 पैसे कमवत नसेल तर उद्याच्या संसाराची जबाबदारी तो कशी निभवेल? अर्थात तुझ्या बहिणीला यातून बाहेर काढणे
हे तुझे कौशल्य असेल. तिला कोणत्या तरी कामात अडकून ठेवायचं किंवा तिचं लक्ष दुसरीकडे वळवायचं म्हणजे ती हे सारं विसरेल. हो सर, तुम्ही योग्यच बोललात. तिचे लक्ष दुसरीकडे वळवायला हवे, पण कसे? वंदना, तिला कोणता तरी जॉब मिळत असेल तर पहा, म्हणजे तिचे लक्ष तिकडे जाईल. हो सर, बरोबर आहे तुमचं. मी बघते सर, बघते, काहीतरी प्रयत्न करते. हो 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 वंदना, आणि काही मदत हवी असल्यास सांग. मी तुझी काळजी दूर करण्यासाठी नेहमीच असेल. बरं, निघूया. सर उठले. पाठोपाठ वंदना उठली. सरांनी कॉफीचे बिल दिले आणि स्कूटर सुरू करून सर गेले. सर गेले त्या दिशेकडे वंदना पाहत राहिली, लांब दूर जाईपर्यंत. वंदनाला कविता आठवली. रोज तुला मी इथे भेटते, बोलायचे राहून जाते, बोलायचे राहून जाते. आजही आपण सरांना मनातील, अगदी अगदी आटल्या मनातील बोलायचं, सांगायचं राहूनच गेलं. होय होय, बोलायचं, सांगायचं राहूनच गेलं. वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसली आवड नाही, पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल. पुन्हा जोगळेकर सरच तिच्या मदतीला धावून आले. 4 दिवसानंतर ते म्हणाले, वंदना, तुझी बहीण BSc झालेली आहे ना? हो सर. मग माझ्या डिपार्टमेंटमधील गोगटे मॅडम प्रेग्नन्सीसाठी 1 तारखेपासून रजेवर जात आहेत, प्रेग्नन्सी लिव्हवर. त्या जागेवर डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मिता जर काम करायला तयार असेल तर मी प्रोफेसर शास्त्रींना सांगतो. पण सर, मिताला अनुभव नाही हो डेमॉन्स्ट्रेशनचा. तिला जमेल प्रॅक्टिकल बघायला? का नाही जमणार? आणि मी असतो ना तिथे. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण 15 दिवसात ती तयार होईल. ठीक आहे, बरं सर, मी विचारते तिला आणि कळवते तुम्हाला. हां, कळवते. असं म्हणून वंदना क्लासवर गेली. वंदनाने रात्री आईसमोर मिताला कॉलेजमधील जॉबबद्दल विचारले. हल्ली मिता तिच्या ताईबरोबर म्हणजे वंदनाबरोबर जास्त बोलतच नव्हती, त्यामुळे तिने तिला उडवून लावले. पण जेव्हा तिला कळले की जोगळेकर सरांच्या हाताखाली काम करायचे आहे, तेव्हा ती तयार झाली. मग वंदनाने मिताच्या नावाचा अर्ज तयार केला आणि प्रोफेसर शास्त्रींकडे नेऊन दिला. शास्त्री सरांनी 1 तारखेपासून प्रोफेसर जोगळेकरांना मदत करायला सांगितले आणि अशा रीतीने मिताला तात्पुरतं का असेना पण पहिला जॉब मिळाला. 1 तारखेला वंदना आपल्या गाडीवरून मिताला घेऊन गेली आणि तिची जोगळेकर सरांची गाठ घालून दिली. सर समोर येतात तिने थँक्स म्हटले. सरांनी पण हसून मिताचे स्वागत केले. आता मिताला थोडे दिवस दाखवावे लागेल प्रॅक्टिकल्स, पण थोड्या दिवसांनी ती स्वतःच मुलांची प्रॅक्टिकल्स घेईल. तू काळजी करू नकोस वंदना. हो सर, हो सर, तुम्ही असताना तिची काळजी नाही. तुम्ही तिला निश्चित तयार कराल. मिताला नवीन वर्गावर सोडून सर आणि ती कॅन्टीनमध्ये गेली. वंदनाला वाटत होतं सरांची काहीतरी बोलावं, पण सर समोर आले की तिची बोलतीच बंद होईल. सर, जरा सांभाळून घ्या मिताला. मागचं सर्व विसरायला हवं तिनं. त्याची काळजी करू नकोस वंदना. एकदा काम सुरू झालं की ती सर्व विसरेल. अगं, हे वयच वेडं असतं. वंदनाच्या मनात आले की ती समजूतदार आहेत सर. आता यावेळी सर आपल्या समोर बसलेत तर सांगावे का मनातले? सांगावे मनात भावना आपल्या. किती दिवस मनातच राहिल्या आहेत भावना. पण सरांना मीटिंग होती, त्यामुळे ते चहा पिऊन गेले. वंदनाला परत कविता आठवली. रोज तुला मी इथे भेटते, बोलायचे राहून जाते, बोलायचे राहून जाते. मिता पहिल्या दिवसापासून खुश होती. आता रोज ती आईला कॉलेजमधील मुलांच्या गमती आणि जोगळेकर सरांचे कौतुक सांगत राहिली. वंदनाचे बारीक लक्ष होते. मिता आता व्यवस्थित प्रॅक्टिकल घेत होती. एकंदरीत ती कॉलेजमध्ये रमली होती आणि हेच तर वंदनाला हवं होतं.
वडील गेल्यानंतर मिताची जबाबदारी तिने घेतली होती. पण मिता अवखळ होती म्हणून तिची नाव व्यवस्थित पहिलं तिला लागायला हवी होती. तिने कॉलेजमध्ये पाहिलं, जोगळेकर सर आणि मिता कॅन्टीनमध्ये थट्टा मस्करी करत असत. तिला स्वतःला मात्र सरांची थट्टा करायचं कधीच जमलं नव्हतं. एकदा ती उशिरा घरी आली तर तिची आई म्हणाली, अगं वंदे, आज तुमचे जोगळेकर सर येऊन गेले. वंदनाला आश्चर्य वाटलं. सर आणि घरी? तिने आईला विचारले तर आई म्हणाली, अगं मिता 2 दिवस कॉलेजमध्ये गेली नव्हती ना, म्हणून पाहायला आले. वंदनाला कमाल वाटले सरांची. तसे सर कॉलेजमध्ये माझ्याकडे चौकशी करू शकले असते मिताची, पण ते घरी आले. वर्ष संपत आले. कॉलेजमध्ये परीक्षा सुरू होत्या. आता एप्रिल अखेर मिताचा जॉब संपणार होता. मिता पण नर्वस झाली होती. आता दुसरीकडे कुठे जॉब असेल तर? वंदनाने तिच्या नोकरीसाठी कुठे कुठे सांगून ठेवलं होतं. पण एका गोष्टीचं वंदनाला समाधान होतं, मिताने अश्विनचा नाद मात्र पूर्ण सोडला होता. कारण अश्विन आता एका नव्या मुलीबरोबर दिसत होता. एप्रिल अखेर एक दिवस सरांचा फोन आला. वंदना, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. उद्या सायंकाळी त्या कॉलेज समोरच्या हॉटेलमध्ये भेटशील का? वंदनाच्या शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखं झालं. तिने ओळखलं, सर काय बोलणार आहेत ते. खरं सांगायचं तिलाच सरांना विचारायचं होतं. पण तिचं कसं, बोलायचे राहून जाते, बोलायचे राहून जाते असं होत होतं. काही हरकत नाही, आपल्या संस्कृतीत नाहीतर पुरुषच पुढाकार घेतो. तिच्या मनात येत होतं, आपलं लग्न होण्याआधी मिताला जॉब मिळायला हवा, मग ती आणि आई राहतील, मग मिताचं लग्न होईल, मग आई 1 महिना माझ्याकडे, 1 महिना मिताकडे, 1 महिना माझ्याकडे. पुरी रात्र वंदनाला झोप आली नाही. या कुशीवरून त्या कुशीवरती तळमळत राहिली. सर काय बोलतील? सरांनी आपल्याला लग्नाचं विचारलं तर आपण हळूच लाजायचं, मग हळूच हो म्हणायचं, मग लाजायचं. तिचं स्वप्न राज्य रात्रभर सुरू होतं. दुसऱ्या दिवशी तिला शोभणारे कपडे नेसून, हलकासा मेकअप करून, हसरा चेहरा ठेवून ती सायंकाळी हॉटेलमध्ये गेली. सर वेळेवर आलेच. त्यांनी 2 कप कॉफीची ऑर्डर दिली आणि सर बोलू लागले, वंदना, माझे आई वडील आले आहेत. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत माझे 2चे 4 हात होताना त्यांना पाहायचे. वंदनाच्या मनात आले, केवढी सरांची प्रस्तावना, मग त्याची काही गरज आहे का? सरळ सांगायचं, वंदना तू मला आवडतेस म्हणून. पण सर बोलत होते, वंदना, माझं वय आता 31 वर्ष आहे, त्यामुळे आता लग्न करणे आवश्यकच आहे. तू एकदा मागे म्हणाली होतीस, सर माझ्या मागे घट्ट उभे राहा. मी तुला जमेल तसे सल्ले दिले, तुला ते पटले असतील. मिताला तिच्या प्रेमातून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपण यशस्वी झालो. पण वंदना, मी मिताच्या 8 महिन्याच्या सहवासाने तिच्यात अडकलो. वंदना, मला आणि मिताला लग्न करायचंय, पण तुझी आणि आईची परवानगी हवी. वंदनाला वाटले, जग आपल्या भोवती फिरते आहे. तिच्या कानात सरांचे उद्गार घुमत राहिले, मला आणि मिताला लग्न करायचे आहे, मला आणि मिताला लग्न करायचे आहे, मला आणि मिताला लग्न करायचे आहे. वंदना सटपटली. तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या डोक्यात कोणी लोखंडाचे घन मारित आहे असे तिला वाटले. काही होतंय का वंदना? हा, होतंय का? तुला मितासाठी मी पसंत नसेन तर तसं सांगून टाक. वंदना सावरली. तसे नाही सर, तसं नाही हो. तुम्हाला पसंत न करणारे म्हणजे? तिला पुढे बोलवे ना. डोळ्यातून अश्रूंचा पूर धडका मारत होता.
तिने स्वतःला सावरले आणि ती म्हणाली, माझी पसंती आहे सर, आहेच पसंती, पण आईला विचारायला हवं. असं म्हणून ती बाहेर पडली. वंदना कशी घरी आली, गाडी कशी चालवली, तिच्या काही लक्षात येत नव्हते. तिने घरात प्रवेश केला मात्र आई हसत हसत बाहेर आली. अगं वंदने, तुला कळलं का? तुला मिताची काळजी वाटायची ना? बघ, तिने व्यवस्थित स्थळ पटकावले. अगं जोगळेकर सराने तिला मागणी घातली, आहेस कुठे? वंदनाने पण काही माहीत नसल्यासारखे सोंग केले. पण ती आईला म्हणाली, आई, तुला कोणी सांगितलं? अगं मिता सांगतेय, शनिवारी म्हणे जोगळेकर सरांचे आई बाबा भेटायला यायचेत आपल्याला. होय काय? अभिनंदन मिता, चांगला नवरा पटकावलास. आई, रविवारच्या कार्यक्रमाची तयारी करायला हवी. वंदनाने अश्रूंना बाण घातला आणि ती मिताच्या लग्नाच्या तयारीत जुंपली. त्याच वेळी ती स्वतःसाठी लांबच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज करू लागली. मे अखेरीस मिता आणि जोगळेकर सर विवाह बंधनात अडकले. दुसऱ्या दिवशी वंदना लातूरच्या कॉलेजमध्ये हजर होण्यासाठी आईसह एसटीत बसली. तिच्या मैत्रिणीची कविता तिचा पिच्छा सोडत नव्हती. रोज तुला मी येथे भेटते, रोज तुला मी येथे भेटते, बोलायचे राहून जाते, बोलायचे राहून जाते, बोलायचे राहून जाते. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझ्या वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या बहुमोल कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? अशाच माझ्या वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.